कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सर्वांना विनंती आहे की आपण राष्ट्र शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमाला आलेले सर्व प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी ते स्थानापन्न झालेले आहेत आणि आपण आता पुढच्या कार्यक्रमाच्या दिशेने वाटचाल सुरू करूयात. आज या ठिकाणी आपण सर्वांना बोलवण्याचं कारण म्हणजेच शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशनतर्फे दरवर्षी 29 जानेवारीला एक कार्यक्रम आपण म्युझिक प्रोग्राम घेतो, त्याचीच हा कार्यक्रम या ठिकाणी सादर केलेला आहे. शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशनची स्थापना श्रीमती गीता गोडबोले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पुढाकार घेऊन 2022 साली या फाउंडेशनची स्थापना केली. हे सर्व करत असताना त्यांच्याबरोबर माननीय संचेती साहेब, माननीय राजहंस सतीशजी राजहंस साहेब, माननीय विलासजी मुळे, CA शास्त्री सर, ॲडव्होकेट रजनी उखरेंडे मॅडम, सुजय गोडबोले अशा सर्व लोकांचा पाठिंब्यावर या फाउंडेशनची सुरुवात झाली. ह्या फाउंडेशनची सुरुवात केल्यानंतर फक्त स्थापना करूनच थांबले नाहीत, परंतु गेल्या 4 वर्षामध्ये अनेक उपक्रम दरवर्षीप्रमाणे सातत्याने हे फाउंडेशन घेत असतं. त्यामध्ये आजपर्यंत आज जेवढ्या आपल्या शहीद जवानांच्या पत्नी आहेत त्यांना आजपर्यंत 48 इलेक्ट्रिक 2 व्हीलर्स, त्याचप्रमाणे 8 डोमेस्टिक फ्लोअर मिल्स, 3 शिलाई मशीन्स अशा CSR फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांना देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे गणपती उत्सव, रक्षाबंधन, दिवाळी फेस्टिवल आपला हे असे सण, पॅराप्लेजिक सेंटर जे आहे जिथं आपले अपंग जवान त्या ठिकाणी असतात त्यांच्याबरोबर हे सर्व सण दरवर्षी ते उत्साहाने साजरे करतात. त्याचप्रमाणे अनेक शाळा कॉलेजेसमध्ये जाऊन करिअर गायडन्सचे कोर्सेस आणि त्यांचे स्पीचेस त्या सर्व लोकांना, मुलांना देतात. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स यामधल्या करिअरच्या संधी, त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जाण्याकरता असणाऱ्या कुठल्या कुठल्या वाटा आहेत, तुम्ही कशा पद्धतीने जाऊ शकता, असे प्रोत्साहनात्मक आणि करिअर गायडिंग कोर्सेस त्या ठिकाणी ते घेतात. त्याचप्रमाणे आर्मी थ्रू AFMC थ्रू जवानांसाठी ब्लड डोनेशन कॅम्प दरवर्षी ते साजरे करतात. त्याचप्रमाणे अनेक शाळा कॉलेजेसमधल्या मुलांना घेऊन विविध वेगवेगळ्या डिफेन्स एस्टॅब्लिशमेंट जे आहेत त्या तिथं त्या सर्व मुलांना घेऊन जातात, जेणेकरून जवान ज्या पद्धतीने त्या ठिकाणी काम करतात किंवा त्यांचं जे दिनक्रम आहे, दिनचर्या आहे ती बघण्याकरता आणि त्यातनंच एक वेगळ्या पद्धतीची ऊर्जा मिळण्याकरता त्या सर्व मुलांना ते घेऊन जातात. त्याचप्रमाणे हेल्थ चेकअप कॅम्प्स अनेक जवानांसाठी दरवर्षी ते ऑर्गनाईज करतात. अनेक ग्रुप ॲक्टिव्हिटीज असतील किंवा प्रोग्रॅम्स असतील की ज्या बेसिकली डिसेबल्ड जे अपंग जवान आहेत किंवा त्यांचे कुटुंब आहेत यांच्यासाठी अनेक कार्यक्रम दरवर्षी सातत्याने राबवतात. असं हे फाउंडेशन अतिशय अल्पावधीत अतिशय मोठं काम ह्या फाउंडेशनने या ठिकाणी उभं केलेलं आहे आणि जरूर भविष्यामध्ये अजून मोठी उंची गाठेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आलेल्या तमाम परत एकदा सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो. आता हे जे शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशन आहे त्याचं श्रीमती गीता गोडबोले यांचं एक व्हिडिओ मनोगत या ठिकाणी आपण दाखवणार आहोत. कृपया आपण ते बघावं, कृपया व्हिडिओ मनोगत दाखवावं. थँक्यू. नमस्कार.
मी गीता गोडबोले, एक आई आणि अभिमानाने सांगते, मी एक वीराची आई आहे. माझा मुलगा कॅप्टन सुशांत गोडबोले लहानपणापासूनच तो वेगळा होता. इतर मुलांसारखं फक्त स्वतःपुरतं जगणं त्याला कधीच जमलं नाही. देश, गणवेश, शिस्त हे शब्द त्याच्या मनात फार लवकर घर करून बसले होते. शाळेत असतानाच त्याला मिलिटरीची ओढ लागली. मलखांब खेळायचा. शरीर तर घडवलंच, पण मनही खंबीर केलं. त्यांनी गरवारे कॉलेजमधून BSc आणि पुणे युनिव्हर्सिटीमधून MSc पूर्ण केलं. पण त्याचं ध्येय ठरलेलं होतं, मला आपल्या देशासाठी काहीतरी करायचे. त्यांनी CDSची परीक्षा दिली आणि 1999 साली त्याची भारतीय सेनेत ट्रेनिंग सुरू झाली. 2000 साली ट्रेनिंग पूर्ण करून तो 63 रेजिमेंटमध्ये लेफ्टनंट म्हणून रुजू झाला. तो काळ सोपा नव्हता. भारतीय संसदेवर हल्ला झाला. देशभर युद्धजन्य परिस्थिती होती. सीमेवर सुरुंग पेरण्याची कामगिरी होती. अत्यंत धोकादायक, पण तितकीच आवश्यक. नंतर परिस्थिती बदलली. युद्ध टळलं आणि ते सुरुंग निकामी करण्याची जबाबदारी पुन्हा आपल्या जवानांवर आली. सर्व सुरुंग निकामी झाले. फक्त एक सुरुंग सापडत नव्हता. अधिकाऱ्यांनी सुशांतला सांगितलं, तो सुरुंग राहू दे, धोका घेऊ नकोस. पण माझ्या मुलाला अपयश मान्य नव्हतं. तो म्हणाला असता, आई, एकही सुरुंग शिल्लक राहू नये, कारण तो कोणाचं तरी आयुष्य घेऊ शकतो. तो पुढे गेला आणि सुरुंग निकामी करताना सुशांत आणि त्याच्या सोबतचा JCO दोघेही वीरमरण पावले. मी माझा मुलगा गमावला, पण देशाला एक अमर वीर मिळाला. पुण्यात त्याचं स्मारक उभं आहे. दिल्लीमध्ये त्याचं नाव शौर्याच्या नोंदीत कोरलं गेलं आहे. मी जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा 2 सैन्य अधिकारी परेड करत पुष्पचक्र घेऊन माझ्यासमोर उभे राहिले. त्या क्षणी डोळ्यात पाणी आलं, पण मान अभिमानाने उंच होती. मी तिथल्या नोंद पुस्तकात लिहिलं की असा पुत्र माझ्या पोटी जन्माला आला, याचा मला आयुष्यभर सार्थ अभिमान आहे. आजही आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहील. मी एक आई आहे, पण त्याहून आधी मी एका शहीद मुलाची आई, वीर माता आहे. धन्यवाद. अतिशय भावनाविवश होणारी अशी मनोगत गोडबोले मॅडमनी या व्हिडिओच्या माध्यमातून सादर केलं. शहीद सुशांतबद्दल सांगे तर सुशांत अतिशय उत्कृष्ट राष्ट्रीय मल्लखांब खेळाडू होता आणि माझ्याबरोबर तो अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. त्यामुळं त्याचं नक्की शिस्त आणि त्याचा जो वागण्याची पद्धत ही आम्हाला माहिती होती. त्याचा सहवास मी पण अनुभवलेला आहे. त्यामुळं हे बघून मलाही जरासं भरून आलं. परंतु ईश्वराच्या इच्छेपुढे आपण कोणी काही करू शकत नाही. यानंतर आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जे लाभलेले आहेत ते रिटायर्ड लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस, तसेच रांका ज्वेलर्सचे फत्तेजनची रांका साहेब या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत. हसबनीस सर या ठिकाणी आहेत. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके आणि प्रसिद्ध उद्योगपती की त्यांची आज त्यांच्या पर्सनॅलिटीकडे बघूनच ओळख करून द्यायची आवश्यकता भासत नाही असे पुणेकरांचे गोल्डन मॅन फत्तेजनची रांका या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशनचे पदाधिकारी अध्यक्ष संचेती साहेब, त्याचप्रमाणे सतीशजी राजहंस आणि श्रीमती
गीता गोडबोले मॅडम यांनी देखील या ठिकाणी स्थानापन्न व्हायचे. त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी माननीय शिरीषजी देशमुख देखील प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. या ठिकाणी मी आजचे कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत, रिटायर्ड लेफ्टनंट जनरल सुदर्शनजी हसबनीस साहेबांचं इंट्रोडक्शन माननीय शिरीषजी देशमुख यांनी त्यांची ओळख करून द्यावी. त्यासाठी मी शिरीषजी देशमुख यांना विनंती करतोय, कृपया त्यांनी माईकचा ताबा घ्यावा. नमस्कार, मी शिरीष देशमुख. लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस PVSM म्हणजे परम विशिष्ट सेवा मेडल, VSM म्हणजे विशिष्ट सेवा मेडल आणि ADC. खरं म्हणजे मराठी आडनावांपुढे PVSM VSM वगैरे असे ऐकायची आपल्याला सवय नाही, पण जनरल हसबनीस हे त्याला अपवाद आहेत. त्याचप्रमाणे नावांच्या आधी लेफ्टनंट जनरल वगैरे असे ऐकायची आपल्याला सवय नसते मराठी नावांच्या पुढे, पण हसबनीस फॅमिली ही सर्वच याला अपवाद आहे. एक पुणेकर म्हणून हसबनीस फॅमिली ही ह्याला किती सन्माननीय अपवाद आहे ते मी सांगणार आहे की लेफ्टनंट जनरल हसबनीस यांचे वडील हे स्वतः 5 जाट बटालियनचे गलवान येथे कंपनी कमांडर होते आणि 1962च्या युद्धामध्ये अतुलनीय पराक्रम गाजवल्याबद्दल त्यांना हिरो ऑफ गलवान, म्हणजे आपल्याला गलवान कुठे शोधावं लागेल, पण हिरो ऑफ गलवान म्हणून एका मराठी माणसाचा सन्मान 1962च्या युद्धात पराक्रम गाजवल्याबद्दल झाला होता. अशा हसबनीस साहेबांचे पुत्र किंवा सुपुत्र आपण म्हणू लेफ्टनंट जनरल हसबनीस यांचे मोठे बंधूसुद्धा कर्नल हसबनीस, सर्वोत्तम हसबनीस हे सुद्धा युरी सेक्टरमध्ये, परत युरी सेक्टर आपल्याला आता नुकताच माहिती झालं आहे, तर युरी सेक्टरमध्ये विशेष पराक्रम त्यांनी केला होता आणि युरी सेक्टरमध्ये त्यांचे अनेक वर्ष वास्तव्य होते. आपल्याला थोडं बाहेर गेलं की कंटाळा येतो, पण युरी सेक्टरसारख्या एका रिमोट एरियामध्ये त्यांनी जवळजवळ 7-8 वर्ष वास्तव्य केलं होतं. जनरल हसबनीस यांचे मोठे बंधू कर्नल हसबनीस. तर अशा फॅमिलीचा वारसा लाभलेले आजचे आपले प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस PVSM VSM ADC यांचे शालेय शिक्षण ज्ञानप्रबोधिनी प्रशाला पुणे येथून झाले आणि नंतर त्यांनी NDA खडकवासला येथून खडतर अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर ते बॉम्बे सॅपर्स येथे कमिशन्ड ऑफिसर्स म्हणून जॉईन झाले. प्रबोधिनीतील मुले, म्हणजे मी सुद्धा प्रबोधिनीच म्हणून सांगतो, प्रबोधिनीतील मुले नको तिथे उड्या मारतात असे गमतीने म्हटले जाते, पण लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस यांनी ऑपरेशन विजयमध्ये, म्हणजे कारगिल वॉर ज्याला आपण नॉर्मली म्हणतो, तिथे एक पॅराट्रुपर म्हणून विमानातून अचूक ठिकाणी योग्य अशी उडी मारून लँडिंग करून आपल्यावरची जबाबदारी जी काय दिली होती त्याच्याविषयी फार बोलत नाही मी, पण जी काय जबाबदारी त्यांना दिली होती ती अतिशय चोखपणे बजावली. त्यानंतर पॅराशूट कंपनीची कमांड त्यांनी चोखपणे सांभाळली. एवढे करून जर समाधानी राहिले तर सुदर्शन हसबनीस कसले. त्यानंतर त्यांनी इंजिनियर रेजिमेंट आणि चक्क जम्मू आणि काश्मीर येथे राष्ट्रीय रायफल्सचं नेतृत्व केलं. सर, हॅट्स ऑफ टू यू. अजून आहे. ह्यानंतर डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून त्यांना जबाबदारी सांभाळायला सांगितली. ही जबाबदारी सांभाळायच्या आधी त्यांनी प्रेस्टिजियस माउंटन स्ट्राईक कोअरचे नेतृत्व केले, तेही जम्मू काश्मीरमध्ये. नंतर DCOS म्हणजे डेप्युटी चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी सैन्य दलाची कॅपेबिलिटी वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले. एक फायटर असल्यामुळे त्यांना टेक्नॉलॉजी आणि आर्मीची रिक्वायरमेंट या दोन्हीचा खूप संयम किंवा समन्वय साधता आला आणि त्यामुळे त्यांनी इंजिनिअरिंग एक ॲक्युमेन असल्यामुळे, म्हणजे एकीकडे फायटिंग स्पिरिट आणि एकीकडे इंजिनिअरिंग ॲक्युमेन म्हणजे इंजिनिअरिंगची कुशाग्र बुद्धी ही पण त्यांच्यात असल्यामुळे त्यांच्यावर या दोन्हीचा समन्वय सांभाळायचे आणि फ्युचर काय आपल्याला रिक्वायरमेंट हे सगळं स्टडी करून आर्मीला सांगायची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आणि त्यांनी त्याचा पुरेपूर आपल्या बुद्धीचा वापर करून
भारताच्या पुढील रिक्वायरमेंटसाठी गव्हर्नमेंटला एक नोट लिहून दिली किंवा एक डॉक्युमेंट बनवून दिलं. त्याचबरोबर त्यांनी यामुळे भारतातील अनेक डिफेन्स इक्विपमेंट तयार करणाऱ्या कंपन्यांची समन्वय साधला आणि क्वालिटी प्रॉडक्ट्स कसे निर्माण होतील याच्या संदर्भात काही डॉक्युमेंट सबमिट केली. त्यामुळे आज आपण जे आत्मनिर्भर भारत म्हणतो त्या आत्मनिर्भर भारत प्रोग्रामला अशा लोकांच्यामुळे खूप मदत झाली आणि क्वालिटी रिक्वायरमेंट्स कळल्यामुळे आता जी आपल्याला प्रॉडक्ट येतात, आपण ब्रह्मोस मिसाईल पाहिलं वगैरे, तर अशासाठी जी क्वालिटेटिव्ह रिक्वायरमेंट आर्मीकडून यावी लागते ती त्यांनी बऱ्यापैकी गव्हर्नमेंटला सांगितली. त्यामुळे आज आत्मनिर्भर प्रोग्राम, आत्मनिर्भर इन डिफेन्स हे खूप वेगाने पुढे जात आहे. आपण बघतो आता आपण एक्सपोर्ट पण करायला लागलो आहे. तर या सगळ्यामध्ये त्यांची कॉन्ट्रीब्युशन फार मोठी आहे. हे बाहेर कुठे येत नाही, पण माझा त्यांचा जुना परिचय असल्यामुळे आणि मी सुद्धा थोडासा या फील्डशी रिलेटेड असल्यामुळे मला ते माहिती आहे. 2020मध्ये ते अतिशय सन्मानपूर्वक रिटायर झाले. ते सुद्धा शेवटच्या दिवशी त्यांनी युनिक रिटायरमेंट घेतली. युनिक पद्धतीने शेवटच्या दिवशी त्यांनी आपल्या पॅराट्रूपर रेजिमेंटला एक सन्मान द्यावा म्हणून पॅराशूटमधून उडी मारून ते रिटायर झाले. नॉर्मली ठराविक वयानंतर पॅराशूटमधून उडी मारायला कोणाला देत नाहीत, पण त्यांनी आपल्या रेजिमेंटचा सन्मान राखण्यासाठी शेवटच्या दिवशी पॅराशूटमधून उडी मारून ते रिटायर झाले. ते अजूनही पूर्णपणे फिट आहेत मला माहिती आहे आणि अजून ते मॅरेथॉनमध्ये पळू शकतात आणि सायकलिंगसुद्धा करू शकतात. ते एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शनसाठी सुद्धा सध्या काम करतात. त्यामुळे त्यांचं योगदान हे विविध क्षेत्रामध्ये आहे. सर, हॅट्स ऑफ टू यू. सो लेडीज अँड जेंटलमेन, आजचे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस, PVSM, VSM, ADC. थँक्यू. धन्यवाद शिरीषजी. अतिशय आपण ओळख जी करून दिली ते बघून ह्या व्यक्तिमत्वाचं कर्तृत्व किती थोर आहे हे लक्षात येतं आणि तेही त्यांनी थोडक्या शब्दात सांगितलं. म्हणजे असं आहे की सांगण्यासारखं भरपूर आहे, परंतु कमीत कमी वेळामध्ये जसं म्हणतो की आपण सर्व पुणेकर आहोत, कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त माहिती कशी आपण देऊ शकतो. आणि परत तुम्ही म्हणतात ज्ञानप्रबोधिनीची मुलं सगळीकडे उडी मारे, त्याच पद्धतीने हा व्यासंग किती मोठा आहे त्यांचा हे त्यांच्या ओळखीतनं लक्षात येतं. सो पुन्हा एकदा आपण आपले आजचे प्रमुख पाहुणे हसबनीस साहेब त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. यानंतर आपल्या ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्रीयुत फत्तेचंदजी रांका साहेब यांची ओळख माननीय श्रीयुत सतीश राजहंस यांनी करून द्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. मला माननीय वगैरे म्हणू नको रे. आज आपल्याला लाभलेले अध्यक्ष MJF लायन फतेचंद रांका यांची थोडक्यात ओळख करून देतो. पुण्यातील प्रसिद्ध रांका ज्वेलर्सचे सर्वेसर्वा लायन फतेचंद रांका हे खरं म्हणजे हायकोर्टचे वकील आहेत, परंतु व्यापाराचा व्याप खूप वाढल्याने ते गेली अनेक वर्ष व्यापार आणि प्रचंड सामाजिक कामात अतिशय व्यग्र असतात. त्यांनी लायन्स इंटरनॅशनलच्या पुणे नगर आणि नाशिक जिल्ह्याचे प्रांतपाल आणि पश्चिम भारताचे कौन्सिल चेअरमन म्हणून उत्तम कामगिरी केलेली आहे. त्यांनी पुणे व्यापारी महासंघ, महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशन, पुणे गोल्ड कौन्सिल अशा अनेक संस्थांचे अध्यक्षपद भूषवले आहे. ते लायन्स क्लब ऑफ पुणे सारसबागचे सदस्य आहेत. हा क्लब 5 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या सारस डायलिसिस सेंटर चालवतो. त्यात केवळ 200 रुपयामध्ये गरजू रुग्णांना डायलिसिसचा लाभ होतो. त्यात सगळ्यात मोठा वाटा हा लायन फतेचंद रांका यांचा आहे. त्यांना शेकडो पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. त्याची यादी वाचायला गेलो तर काही तास लागतील, त्यामुळे एवढी मोठी यादी वाचण्याचं मी सध्या तरी टाळतो आहे. तर आपण टाळ्यांच्या कडकडाट फतेचंद रांका सरांचं स्वागत करूया. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आज हे आपल्याला जे माननीय लाभलेले आहेत, मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री सुदर्शनजी हसबनीस सरांचा सत्कार
श्रीमती गीता गोडबोले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. या ठिकाणी जो पुष्पगुच्छ त्यांना देण्यात येत आहे तो श्रीमती गोडबोले मॅडमनी स्वतःच्या हाताने बनवलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांना जी सरस्वती या ठिकाणी दिलेली आहे ती देखील माननीय श्रीमती गीता गोडबोले यांनी केली. त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीयुत रांकासाहेब यांचा सत्कार श्रीयुत सतीश राजहंस, त्याचप्रमाणे आपल्या शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशनचे अध्यक्ष माननीय संचेती साहेबांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो. हा कार्यक्रम आपण ज्या जवानांसाठी करतो, जे शहीद झालेले आहेत, ज्यांनी आपल्या भारत मातेसाठी आपले प्राण अर्पण केलेले आहेत. सो असेच काही जवान शहीद झालेले आहेत, त्यांच्या वीरपत्नी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी आपण करणार आहोत. सर्वप्रथम माननीय सुस्मिता पालेकर यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. शहीद जवान सुभेदार अरुण लक्ष्मण पालेकर. सुभेदार अरुण पालेकर हे महार रेजिमेंटमध्ये 5 फेब्रुवारी आपण सर्व प्रमुख पाहुणे जे आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी यांचा सत्कार करायचा आहे. सुभेदार अरुण पालेकर हे महार रेजिमेंटमध्ये 5 फेब्रुवारी 1987 मध्ये रुजू झाले. त्यांनी एकूण 22 वर्षे 6 महिने आपली सर्व्हिस केली. आपल्या संपूर्ण सैन्य कारकिर्दीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या ऑपरेशन्समध्ये भाग घेऊन असाधारण शौर्य आणि समर्पण प्रदर्शित केले. त्यांच्या उत्कृष्ट सेवा आणि शौर्याबद्दल खालील पदकं आणि सन्मानाद्वारे त्यांचं कौतुक केले गेलं. विशेष सेवा पदक, शौर्य पदक, 20 वर्षांची सतत सेवा पदक आणि 8 नोव्हेंबर 2009 साली पूंछ भागामध्ये पेट्रोलिंग करताना त्यांचं दल एकाएकी दहशतवाद्यांच्या हल्ल्याखाली आलं आणि त्यांना वीरमरण प्राप्त झालं आणि ते आपल्या भारत मातेसाठी शहीद झाले. त्यावेळी झालेल्या संघर्षात एका दहशतवाद्याने त्यांच्या अगदी जवळ एक हातबॉम्ब फेकला. त्या स्फोटातून त्यांना अनेक जखमा झाल्या. बॉम्बचे तुकडे त्यांच्या मेंदूत, पाठीत आणि छातीमध्ये घुसले आणि तिथेच त्यांना वीरमरण आलं. अशा या त्यांच्या पत्नी सुस्मिता पालेकर मॅडम यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. दुसऱ्या वीरपत्नी आहेत वैशाली रवींद्र धनावडे. या सर्वांना आपण सत्कार समारंभामध्ये साडी, त्याचप्रमाणे मानधन आणि सरस्वती असं आपण त्यांना देतो. आत्ता आपल्यासमोर आल्यात वीरपत्नी श्रीमती वैशाली रवींद्र धनावडे. शौर्यचक्र सन्मानित हेड कॉन्स्टेबल रवींद्र बबन धनावडे यांना पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये वीरमरण आले.
या ठिकाणी आपण त्यांना सन्मानचिन्ह, साडी, त्याचप्रमाणे मानधन असं ह्या सत्काराचं स्वरूप आहे. यानंतर आहेत वीरपत्नी श्रीमती रेखा कैलाश वाघ. मी त्यांना विनंती करतो की कृपया त्यांनी व्यासपीठावर यायचं. सेना मेडल सन्मानित लान्स नायक कैलाश लहू वाघ. लान्स नायक कैलाश हे 107 इंजिनियर रेजिमेंटचे शूर जवान होते. ते आपल्या रेजिमेंटमध्ये कार्यरत असताना ऑपरेशन हिजाफतमध्ये दिनांक 26/2/2013 रोजी अतिरेक्यांनी पेरलेल्या ईडीच्या स्फोटात त्यांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्या शूरतेचा गौरव करून त्यांना मरणोपरांत सेना मेडल हा पुरस्कार केंद्र सरकारने बहाल केला आहे. अशा ह्या वीरपत्नी श्रीमती रेखा कैलाश वाघ यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यानंतरच्या वीरपत्नी आहेत श्रीमती उज्ज्वला महादेव निकम. शिपाई महादेव यशवंत निकम. महादेव निकम हे 24/8/1994 साली 7 मराठा लाईटमध्ये रुजू झाले. महादेव निकम यांचा विवाह 6 जून 1998 रोजी उज्ज्वला यांच्याबरोबर झाला, परंतु नियतीला त्यांचा संसार मंजूर नव्हता. पाकिस्तानी सैन्याने कारगिल द्रास बटालिक येथील भारतीय सैन्याच्या चौकींवर धोकेबाजीने कब्जा केला आणि 3 मे 1999 रोजी भारतीय सैन्याने त्यांना प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली. जवळपास 30,000 सैनिकांनी त्यात सहभागी घेतला. त्यात महादेव निकम यांची 7 मराठा लाईट इन्फंट्रीची ही सुद्धा सहभागी होती. भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या कारगिल युद्धात भारताचे 527 जवान शहीद झाले. महादेव निकम हे पाकिस्तानी सैन्याबरोबर आपल्या बटालियनसोबत 2 महिने लढत होते. 26 जून रोजी महादेव निकम हे पाकिस्तानी सैन्याशी धैर्याने सामोरे जात असताना धारातीर्थी पडल्या. देवाची किमया बघा कशी असते. 26 जूनला महादेव तिकडे धारातीर्थी पडले आणि इकडे त्याच दिवशी उज्ज्वलाताईंनी एका गोड मुलीला जन्म दिला. 1 महिन्याने भारताने कारगिलवर विजय मिळवला. कारगिल लढाईला ऑपरेशन विजय म्हणून संबोधलं गेलं, म्हणून वीरपत्नी उज्ज्वलाताईंनी आपल्या मुलीचं नाव विजया असं ठेवलं. धन्यवाद. यानंतर आहेत वीरपत्नी श्रीमती हसीना सलीम हलदार. सब इन्स्पेक्टर सलीम हलदार जानेवारी 1983 अहमदाबाद येथे BSFमध्ये भरती झाले. 1 ऑक्टोबर 1984 चुराचांदपूर मणिपूरमध्ये ते जॉईन झाले. शहीद जवान सलीम गुलाब हलदर हे 1 ऑक्टोबर 2004 रिटायर होणार होते, परंतु 19 जानेवारी 2003 अतिरेकी हल्ल्यामध्ये ते शहीद झाले. त्यांना देखील मानाचा मुजरा. या सर्व वीर पत्नींसाठी मी सर्वांना विनंती करतो की पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण कौतुक करूयात. ज्या तडफेने ह्या सर्व महिला उभ्या राहिल्या त्यांचं खरंच एक मानाचा सलाम त्यांना या ठिकाणी आपण देत आहोत. मी सर्व प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्रीयुत सुदर्शनजी हसबनीस सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावे. सर्वप्रथम इथे उपस्थित असलेल्या वीरमाता गीताताई आणि वीर पत्न्या ज्या उपस्थित आहेत, तुम्हाला सगळ्यांना अगदी मनापासून वंदन. मला 5च मिनटं दिली आहेत, त्याच्यात जास्तीत जास्त बोलण्याची मला जे सांगायचं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करीन. मगाशी उल्लेख झाला आमच्या वडिलांचा. 62मध्ये जेव्हा ते कैदेत होते तेव्हा लता दीदींचं ऐ मेरे वतन के लोगों त्यांना शेवटच्या महिन्यात ऐकायला पहिल्यांदा मिळालं.
आणि ते ऐकल्यानंतर त्यांनी तिथून लता दीदींना एक पत्र लिहिलं होतं, ज्याचं उत्तर त्यांनी लता दीदींनी त्यांना लिहिलं होतं की तुम्ही परत आलात की जरूर भेटा. तर आमच्या वडिलांचा संगीताबरोबरचा जो प्रवास तो आज मकरंद आणि तुमच्या पार्टीनी खूपच छान प्रकारे त्याला पुढे नेलेलं आहे. वडिलांनी जेव्हा मी 11वीत होतो तेव्हा मला विचारलं की काय करायचं आहे पुढे, तेव्हा मनात काहीच शंका नव्हती. सैन्यात जायचंच होतं. मग सैन्यात काय करणार, कुठल्या ब्रांचमध्ये जाणार, तर तेही अगदी लहानपणापासून ठरलेलं होतं की मी इंजिनियर्समध्ये जाणार. तेव्हा त्यांनी मला जे सांगितलं की इंजिनियर्स, मगाशी थोडंसं याच्याबद्दल उल्लेख झाला, इंजिनियर्स हे जे सैन्य दलात रुजू होतात ही सगळ्यात जास्त रिस्पेक्टेड, प्रतिष्ठित अशी समजलेली तुकडी असते. कारण शिरीषनी खूप तो म्हणजे जेव्हा मी 75-76मध्ये शाळेत होतो तेव्हा त्याच्याकडे बघायची सुद्धा हिंमत नसायची. असा शिरीष आज माझ्याबद्दल एवढं बोलला, त्याच्याबद्दल धन्यवाद शिरीष. पण एकूण जे आपल्या इंजिनियर्समध्ये जे भरती होतात, आमच्यामध्ये आम्ही म्हणतो वी गो इन टू बॅटल फर्स्ट आणि एक्झिट इन दी एंड. कारण पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा आम्हाला एनिमी करता, शत्रू करता, त्याच्या हालचाली बंद करण्याकरता माइन्स लावायच्या असतात. आपल्या लोकांकरता डिफेन्सेस बनवायचे असतात. आपल्या लोकांवरती हल्ला होऊ नये अनपेक्षित बाजूनी म्हणून माइन्स लावायच्या असतात, रस्ते बनवायचे असतात, पाणी, वीज या सगळ्यांची सोय करायची असते. म्हणून आम्ही सगळ्यात पहिले सैन्याच्या तुकड्यांमध्ये सामील असतो. आणि मग शेवटी हे सगळं साफ करून यायचं असतं. म्हणून आम्ही इंजिनियर्स सगळ्यात शेवटी साफ करून परत येतो. आणि अशाच एका आपल्या झालेल्या पराक्रम या ऑपरेशन नंतर जेव्हा सुशांत माइन क्लिअरन्स करत होता, ज्याने नंतर त्या एरियामध्ये कोणालाही काहीही त्रास होऊ नये, कुठेही कोणाचं काही नुकसान होऊ नये हे निश्चित करण्याकरता कुठली शेवटची ही माइन राहू नये. आपल्याकडे जी एक म्हण आहे, हाती घ्याल ते तडीस न्या, मध्ये सोडू नका. केवढं मोठं त्यांनी आपल्याला हे एक दिशा दाखवली त्याच्या कामामध्ये की मी हे सोडून जाणार नाही, इथे एकही माईन मी सोडून जाणार नाही. त्याचे सिनियर त्याला सांगत होते की अरे राहून देत, ते करतील, पण माझी जबाबदारी आहे, मी ते करणार. आमच्या ऑफिसर्समध्ये ही सगळ्यात मोठी जी एक आपली काबिलियत समजली जाते की सगळ्यात अवघड, सगळ्यात धोकादायक, सगळ्यात रिस्कवाली जी जागा असेल तिथे सगळ्यात पुढे आपले सैन्यातले ऑफिसर्स असतात. आणि त्याच्यामुळेच आपले शिपाई कुठेही निर्धास्तपणे माझा ऑफिसर आहे ना, मी ते करायला निर्धास्त जाणारच, अशी एक भावना असते. आपल्याला जर सुशांतला, कॅप्टन सुशांतला, त्याच्या शहीदीला जर काहीही मानवंदना द्यायची असली तर त्यांनी जो धडा आपल्याला घातला की आपण जे हाती घेऊ ते सोडणार नाही, बस एवढं जरी आपण केलं तरी खूप आहे. जर आपण चांगले नागरिक बनलो आणि आपण त्याच्या स्मृतीला वंदन केलं, नागरिक बनून आणि जे हाती घेऊ ते तडीस नेऊन, तरी पुरेसं होईल. एवढंच बोलतो. पुन्हा एकदा सुशांतच्या या
परिवाराला, कारण हा परिवार मला आता खूप मोठा झालेला दिसतोय, तुमच्या केलेल्या कामाला मला खूप खूप अभिमान वाटतो की या सुशांतच्या नावाने इतकं मोठं काम आज सुरू आहे. त्याच्यात माझ्या बाजूनी काही हातभार लागू शकला तर मी नक्कीच पुढे येईनच. पण एक एक नागरिक मी मगाशी बघत होतो पटापट येऊन पुणेकरांना एकदा थोडंसं जाहीर हे केलं की या की पटापट येऊन आपल्या बाजूनी जसं जमेल तशी या मोठ्या कार्यक्रमात हातभार लावत आहेत. तर मी पुन्हा एकदा या सुशांत गोडबोले, कॅप्टन सुशांत गोडबोलेच्या नावाने स्थापित या कार्यक्रमाला खूप खूप सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. यानंतर आपले कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय फत्तेचंदजी रांका साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्यासमोर 2 शब्द बोलावे. थँक्यू. शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले यांच्या स्मृतीनिमित्त आज जो फाउंडेशनने कार्यक्रम आयोजित केला आहे, या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल हसबनी साहेब, श्रीमती गीता गोडबोले, लायन पुखराज संचेती, लायन सतीश राजहंस, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सर्व मित्र आणि आपल्या या सभागृहात उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. आणि विशेष करून 5 वीर नारींना, आणि त्यातही सुद्धा एक म्हणजे ज्या दिवशी या अपघातात मृत्यू पावले आणि त्याच वेळी मुलाला जन्म दिला अशी वीर माता, या सगळ्यांना मी नमन करतो. खरोखर पाहिलं गेलं तर हे जवान आपल्या देशाचं नव्हे तर आपल्या ह्या देशामध्ये असलेल्या आज 140 कोटी जनतेसाठी रक्षण करत असतात. हे जे आपले प्राण मुकतात तर फक्त देशासाठीच नव्हे तर आपल्या सगळ्यांचे संरक्षण करण्यासाठी मुकत असतात. आज आपल्याला प्रमुख पाहुणे लेफ्टनंट जनरल आज इथे आहेत. त्यांची ओळख तर पुष्कळ करून दिली. मगाशी मी हसबनी साहेबांशी बोलताना एक इन्क्वायरी केली. म्हटलं किती पिढ्या तुमच्या ह्या मिलिटरीमध्ये किंवा आर्मीमध्ये आहेत? ते म्हटलं की आमचे पूर्वज जे पेशवेकालीन वसईमध्ये लढाई झाली त्यावेळी त्यांनी तिथे जे पराक्रम केलं आणि त्यामुळे त्यांना हशबनीस म्हणून एक पदवी मिळाली. खरं आम्ही तर नावाने फडके आहोत. आणि त्यानंतर मग म्हटलं की अजून कुठे तर म्हणे आम्ही आज 3 पिढ्या आहेत. तेव्हा आम्ही नेहमी जेव्हा कधी भाषण करतो तेव्हा सांगतो आज आमची 7वी पिढी या व्यवसायात आहे. अरे यांची तर पूर्वजापासून पिढी आपल्या देशासाठी लढत आलेली. खरोखरच सॅल्यूट करावं असं वाटतं या हसबनीस कुटुंबाला. हशमनीसचं हसबनीस झालं, परंतु का तर हे आमचे पुणेकर आहेत. आज इथं वीर माता ज्या आहेत त्या पुणेकर आहेत. आणि त्यांचे पती यांनी आज आपल्याला देशाला वाचवावं, देशासाठी लढून आपले प्राण गमावलेले आहेत. मी फक्त एकच विनंती करणारे आपल्या समोर, जवान आज बॉर्डरवर आहेत, 3 वेगळ्या आर्मीमध्ये आहेत. आज रात्रंदिवस -48, 47, 50 डिग्रीमध्ये ते एकटे राहत आहेत. ते कोणासाठी? तुमच्या आमच्यासाठी.
आणि आपण सध्या कुठे गुंतलोय? प्रांतवाद, जातीयवाद, राज्यवाद तुकडे करायला निघालेला आहे. मी तर एकच म्हणेन, हे जर जवान आपल्यासाठी आहेत तर आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे या भारतातला प्रांतवाद, जातीयवाद सगळं नष्ट करून हा देश हा एक आहे. आपण राज्याचे तुकडे करायला चाललेत. एका राज्याचे 2 तुकडे, 3 तुकडे. आपण कुठे चाललो? आपण मला वाटतं की प्रगतीच्या ऐवजी खालच्या मार्गावर चाललेलो आहे. म्हणून मी आजच्या या प्रसंगात मी जास्ती काही नाही बोलणारे अनेक विषय असतात, परंतु वेळेची मर्यादा ठेवावी लागते. आपण आज इथं उपस्थित आहात. एक संकल्प करा. या देशासाठी माझे जवान लढतात. या जवानांच्या आम्ही पाठीशी जेव्हा वेळ पडेल तेव्हा आम्ही सगळे वय वगैरे न पाहता एकत्र राहू, त्यांच्या पाठीशी राहू आणि या देशाचं रक्षण करू. संपूर्ण जगभरामध्ये आपण पाहतोय वेगवेगळे युद्धाचे आज ढग सगळीकडे वावरत आहेत. इराण म्हणा, इराक म्हणा, रशिया म्हणा, अमेरिका म्हणा, सगळीकडे आपल्या भारताच्या तिन्ही बाजूने शत्रू आहेत. आज पाकिस्तान आहे, इकडे पूर्वेला पाकिस्तान आहे, वरती चीन आहे, नंतर इथं खाली श्रीलंका आहे. सगळीकडे आपण घेरले गेलो आहोत आणि प्रत्येक जण आज समुद्रामध्ये आपलं तळ करतोय. मी जेव्हा श्रीलंकामध्ये गेलो होतो, चीनने आपलं तिथं बेट प्रस्थापित केलेलं आहे. तेव्हा मनात असं वाटतं की आपण किती धोक्यात आहे. पण आपण जर एक राहिलो आणि एकदम चांगल्या म्हणजे मजबूतपणे आपल्या देशाच्या पाठीशी राहिलो तर आपल्याला कोणी हरवू शकणार नाही, एवढी नक्कीच. मी जरी व्यापारी असलो तर मी एकच म्हणेन, हा देश तुमचा, आमचा, सगळ्यांचा आणि माझाही आहे. आणि भारताची संस्कृती, भारतात असलेले संस्कार हे कधीही वाया जाणार नाही. आम्ही पाश्चात्य संस्कृतीचे नाहीत, आम्ही भारतीय संस्कृतीचे आहोत. आम्ही एकमेकांच्या सन्मानाने वागतो, थोरा मोठ्यांच्या पाया पडतो आणि हसबनी सारख्यांना सॅल्यूट करतो आणि वीर मातांना सॅल्यूट करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद रांकासाहेब. हे सर्व कार्यक्रम होत असताना अनेक लोक खूप मोठ्या मनाने पुढे येतात, त्यापैकीच रांकासाहेब देखील आहेत. त्याचप्रमाणे अनेक डोनर्स आहेत, दाते आहेत की ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकले. त्यांची नावं मी आज या ठिकाणी घेऊ इच्छितो. यापैकी आहेत जे लोकांनी काही देणग्या दिलेल्या आहेत, त्यापैकी कर्नल देशपांडे आहेत, त्याचप्रमाणे दिलबाग सिंग आहेत निळकंठ ज्वेलर्सचे, माननीय श्री दीपकजी मानकर, माननीय कामाक्षी बर्वे मॅडम, माननीय शरदचंद्र पाटणकर, माननीय शरदचंद्रजी पाटणकर सर, माननीय दिलीपजी निकम, डॉक्टर विक्रम ओक, माननीय कुणाल टिळक जे आत्ता आपले या प्रभागातले नगरसेवक आहेत, त्यांनी टिळक स्मारक उपलब्ध करून दिलं आहे, मिस्टर रॉबर्ट जॉन आणि माननीय पराग गाडगीळ या सर्व लोकांनी सढळ हाताने मदत केल्यामुळे हा सदर कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ शकलेला आहे. यापैकी बहुतेक शरदचंद्रजी पाटणकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत का? येस. शरदचंद्रजी पाटणकर सर हे दरवर्षी शहीद कॅप्टन सुशांत गोडबोले फाउंडेशनला कायम सढळ हाताने मदत करत असतात आणि त्यामुळं मी विनंती करतो सुजय गोडबोले यांना की त्यांनी त्यांचं गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. यापैकी ज्यांची नावं घेतलीत त्यांच्यापैकी नाही, तिथे येणार आहेत, तिथंच येणार आहेत, जे आहेत त्यांनी तिथंच बसायचं आहे. अजून या ज्यांची नावं घेतली त्यांच्यापैकी कोणी या ठिकाणी उपस्थित आहेत? कृपया असेल तर हात वरती करायचा आहे. माननीय दिलबाग सिंगजी यांच्या ऐवजी यांच्या वतीने माननीय श्याम खंडेलवाल या ठिकाणी सत्कार स्वीकारतील. त्याचप्रमाणे सर्व वीर पत्नींना विनंती आहे की त्यांनी एक ग्रुप फोटोसाठी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. माननीय कामाक्षी बर्वे या ठिकाणी उपस्थित आहेत का?
मी सतीशजी राजवंश यांना विनंती करतो की त्यांनी माननीय कामाक्षी बर्वे या ठिकाणी आहेत त्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं. स्नेहा सरस्वती देवी. ही तशीच चालली होती. सर्व वीरपत्नींना विनंती आहे की त्यांनी